पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रेणुका, काही क्षणात ही मुक्ता पाण्यात बुडून संपणार। प्रत्येक वेळेला ही मृत्यूला हुलकावणी कशी काय देते? ना पाणीचं वाकडं करू शकत ना अग्नी। हिची जीवन रेषा मोठी असली पाहिजे। मग आता काय करायचं? वेदना द्यायच्या तिला।
मरण यातना द्यायच्या, इतक्या यातना द्यायच्या की घर आणि सारंगला सोडून गेल्याशिवाय तिची या यातनामधून मुक्तता होताच कामा नये. सावकाश. ठीक आहे का? तुम्हाला पोहता येत नाही तर तुम्ही उडी का मारली? मुक्ता, अगं माझ्या डोळ्यासमोर तू अशी बुडत होतीस आणि मी ते काठावर बघून काठावर बसून मी फक्त बघू शकत नव्हतो मुक्ता. तुझ्यासोबत जगू शकलो नाही ना मुक्ता. मला तुझ्यासोबत मरायला आवडेल. काय बोलताय? एवढं प्रेम करता माझ्यावर. या जगात ना हा एवढी नशिबात कोणीच नसतं. पण मुक्ता, तुला तर पोहता येतं ना का? मग तू बुडालीस कशी काय? म्हणजे पाण्याखाली कुणीतरी होतं ज्यानं मला मारण्याचा प्रयत्न केला. हाच तो डाव आहे जो दादांनी माया विरुद्ध रचलाय. याचा अर्थ आमच्या मागं कोणीतरी आहे. हे बघ, आता जास्त विचार करू नकोस. आपण पूर्ण भिजलोय. हा, इथं थंडी पण वाजते. आपण पटकन जाऊन कपडे चेंज करू. चल. माझ्या ना पोटात दुखतंय. कशाने? कोणी कोणापासून काही लपवून ठेवलं ना की माझ्या पोटात दुखतं. आपण ना सगळा प्लॅन रावदादांना सांगायला हवा होता. बोल ना. लग्नात खा खाल्लंच ना म्हणून पोटात दुखत असेल. डॉक्टरकडे जाऊन ये. लग्नात ना मला खायची इच्छाच नव्हती. हो, आपण लग्नात जो काही प्लॅन केला होता ना तो सगळा फेल गेला. म्हणून माझं डोकं दुखायला लागलं आणि त्यानंतर माझ्या पोटात दुखतं आता. काय ग? अहो हे काय? माय दी बॅग ती कुठे? सरप्राईज आता तुला इथंच द्यावं लागणार वाटतंय. एक मिनिट हा. म्हणजे हे बघ, अहो कुणाचे कपडे आहेत? माय नाही आहेत. फक्त आजपासून हे तुझेच कपडे. तुझ्या साड्या भरल्या होत्यास की नाही बॅगेत, त्या मी घरीच काढून ठेवल्या आणि त्या बदल्यात हे कपडे भरले. काय? अहो पण असं का केलं तुम्ही? कारण माझी अशी इच्छा आहे की आपण हनीमूनला आलोय की नाही. सो रेग्युलर जशी तू असतेस ना तसं न राहता काहीतरी वेगळं करूया ना. अहो नाही नको, मला नाही जमणार असलं काही. आणि ते कसं दिसल? अगं मुक्ता, छानच दिसेल, बिलीव्ह मी. आणि बघ, इथे फक्त आपण दोघंच आहोत ना. आपल्या घरचे थोडी तर आपल्याला बघायला. नाही नको. यार मुक्ता, म्हणजे मी कोणती इच्छा व्यक्त केली ना तू लगेच नाही म्हणतेस. असं आतापर्यंत एकदाही नाही झालंय की मी काही म्हटलंय आणि तू पटकन हो म्हणालीस. हे बघ, बाहेर आहोत तोपर्यंत तरी वेगळं जगूयात ना. खरं तर हे मायासाठी लय अवघड आहे. पण ठीक आहे. येस,
थँक्स यार मुक्ता, थँक्यू व्हेरी मच. पण आता हे कापड बदलायची कुठं? कार मध्ये बदल ना. नाही नाही, गाडीत नको. तिकडे ते दाट झाडी आहेत ना, त्या माग बदलू शकीन. चालेल. तुम्ही नजर ठेवून राहा. हे नाही या मुक्ता, मला असं नाही जमणार की कोणी कपडे बदलते आणि मी नजर ठेवू नये. सो सॉरी. म्हणजे कुणी बघत नाहीये ना, त्याकडे नजर ठेवा. काय गंमत करतो मी आहे. काय ग दिसभर तुमचं काय खुसूर फुसूर खुसूर फुसूर चालू असतं? काही नाही आई, ते आम्ही लग्नाबद्दलच बोलत होतो. आम्हाला काही कळत नाही असं वाटतंय वय तुम्हाला? अहो सासूबाई, नाही नाही, हा माझा प्लॅन नव्हता. अंबिका वंशनचा होता सगळा प्लॅन. ते ज्या सांगत होते ना तेच मी करत होते. खरंच आई शपथ. पलाद? कसला पलाद? हा, काल काहीतरी म्हण हिचं पोट बिघडलं होतं असं म्हणत होती खरं काल. डाएट डाएट मी सांगितलेलं ना तिला डाएट करायचं. तिने फॉलो केलं नाही. लग्नात खा खा खाल्लं, पोट बिघडलं. म्हणून म्हणत होते मी डॉक्टरकडे जाऊन ये आपली. हो हो हो. एवढं पोट बिघडस्तवर कशाला पलान करायचे? तसं नाही, म्हणजे मी तिला डाएट प्लॅन लिहून दिला ना, तो तिने फॉलो केला नाही आणि दोष मला देते. आग लावली त्या डाएटला. भाताला बघितलं की तुमच्या तोंडाला लाळ गळायला लागती. हा, चालल्या डाएट करायला. मी म्हणते जमत नाही तर कशाला करायचं ते डाएट? जमतं, मला सगळं जमतं. जर मी ठरवलं ना तर मला सगळं जमतं. पण तुम्हालाच आम्ही बारीक व्हायला नकोय. तुम्हाला जर का मला प्रोत्साहन द्यायला जमत नसेल ना तर आमचा उत्साह तरी कमी करू नका. मी कधी काही चांगलं करायला गेले ना तर या बाईंना ना आवडतच नाही. शी, कोणाशी बोलतेय मी जाते. या माधवी जरा लगेच पापड मोडतो. झोंबलं ग झोंबलं. खरं बोलणं तिला झोंबलंय. तिचा पाय दुखतोय ना, म्हणून तिला बोलण्याला सहन होत नाही. हा हा, म्हणजे वैजंती हिच्या पायात मेंदू आहे. हा, पाय दुखतोय ना म्हणून मेंदू दुखतोय. मी जरा तिचा मेंदू बघून येते. हा काय? तिचा पाय मी तिला बघून येते. काय ह्या तिच्या नादी लागतात? काय भाजी बघ काय शिकली, काय जेवण करणार ह्या आणि काय खायला घालणार आम्हाला? पोचले असतील का दोघे? अहो फोन करून विचारा की. अहो ती दोघं हनीमूनला गेलेत. तुम्ही काय लोक त्यांना फोन करून तरच देता? अहो पण एवढ्या लांब गेले आणि त्याच्यात 4 चाकीतनं गेले. फोन नको का करायला? हा ग बाई, माहिले गाडीतून फिरती. अगं आई, तू काहीतरी म्हणत होतीस ना? अगं मी हेच म्हणत होते की फोन करायलाच पाहिजे. फोन करा याला पण. बघितलं का, पोरीचं लग्न झालं ना का बापाला तिला फोन करायला कारण लागत नाही. खरे अण्णा, आणि लई वेळ बोलू नका. पटकन काय ते विचारा आणि लगेच ठेवून द्या. खूप वेळ झाला, अजून मुक्ता बाहेर कशी नाही आली? मुक्ता, मुक्ता, फोन उचलत नाहीये. आओ मग जाऊ बापूंना लावून बघा की. ए मुक्ता,
मुक्ता पटकन बाहेर ये, नाहीतर मला आत यावं लागेल. ते पण नाही उचलत फोन. अगं दोघं पण फोन उचलत नाही, काही गडबड तर नाही ना? माधवी, अगं काय झालंय का तुला? हा, भानावर ये जरा, भानावर राहा आणि बोल काय ते. नशीब मी तिथे होते म्हणून सगळं सावरून घेतलं, नाही तर आज सगळ्यांची वाट लागली असती. हो हो, तुमच्यामुळे सगळं चाललंय. तुमच्यामुळेच तर आम्ही सुखाने जगतोय ना, श्वास घेतोय सुखाने. आणि नाहीतर काय, आम्ही तर मूर्खच आहोत. गाढवाच्या जन्माला आलेले तुम्ही 24 तास हेच सिद्ध करत असता की आम्ही किती मूर्ख आहोत आणि तुम्ही किती ग्रेट आहात ते. तू नीट बोलणार आहेस का माझ्याशी? समोरचा नीट असला ना तर मी सुद्धा नीट असते, जशास तसे. पण मी काय म्हणते, तुम्ही कधी जाणार आहात इथनं? किती दिवस झाला तुमचा हा मुक्काम? हो, तुमच्यामुळे मला आणि युवराजला हे दिवस बघायला लागले. माझ्यामुळे? हो हो, तुमच्यामुळे. तुमच्या चुकांमुळे मला आणि युवराजला भोगावं लागतंय. अरे तुम्ही जा ना तुमच्या घरी. इथे कशाला आलात? हा, कशाला खितपत पडलात आमच्या घरात? हे माझं घर आहे, माझा जन्म झाला इथे. तू ना या घरात उपरी आहेस. तुम्ही 4 जण ना माझ्या दादाच्या जीवावर जगताय, कळलं? माझ्या दादाचे पैसे उडवता तुम्ही 4 जण. माझ्या दादाचं खाताय फुकटचं. लाज नाही वाटत तुम्हाला? लाज तर तुम्हाला वाटायला हवी. अरे फुकटे आहात तुम्ही. माझा युवराज इथे रावदादांसाठी राब राब राबतोय आणि तुम्ही आयत्या बिळावर नागोबात नागोबा. हे अति होतंय माधवी, हे अति होतंय. स्वतःच्या तोंडाला आवर घाल, नाहीतर काय? नाहीतर काय? बोल ना. नाहीतर अगं जा जा जा. मला धमक्या देतेस काय? काय करणार आहेस तू? अगं त्या गावढळ मुक्ताला गावच्या तुम्ही काहीच करू शकला नाही, काहीच वाकडं केलं नाही तिचं, आणि मला धमकी देतायत. जा जा, काय करायचं ते करा. भीक घालत नाही तुम्हाला. ऐकाऊ कुठले? रेणुका, मला नाही माहित मी या मुक्ताला सारंग पासून कशी लांब घेऊन जाईल, पण लांब तर न्यावंच लागेल. कारण आता सारंग शिवाय माझ्या जगण्याला काही अर्थ उरला नाहीये. नो डाऊट आर्या, मला माहितीये तू हे करशीलच. पण जर तू चुकून पकडली गेलीस तर या सगळ्यात आमचं नाव येऊ द्यायचं नाही. नाही येणार. तू बिनधास्त राहा. मुक्ता, मुक्ता, मुक्ता बाहेर ये. मुक्ता, हे बघ, तू बाहेर नाही आलीस ना तर मी आत येईन. आता आत जावंच लागेल. मुक्ता, मुक्ता. आओ, तुम्ही ना काय जास्त टेन्शन घेऊ. त्यांचे फोन असतील कुठंतरी पडलेले. आपण फोन केलेला पाहिला ना का ते करतील परत. ए चल, तुला काय कळत नाही. अगं ती दोघं अशी फिरायला बिरायला गेलीत ना, ही गोष्ट त्या मोठ्या मालकांना अजिबात आवडलेली नसणार. आणि ते चांगुलपणाचा देखावा करतायत, त्यामुळे राग पण दाखवू शकत नाही. आणि राग न दाखवणारा माणूस हा सगळ्यात घातक असतोय. तो माझ्या लेकराचं काय पण बरं वाईट करू शकतो. आणि तेच नाही, माझ्या पोरीच्या जीवावर टपलेले रानटी जनावर त्या घरात काही कमी नाहीत. हो, तुम्ही मुक्ताचा जरा जास्तच विचार करताय. तुमचं सांगणं खरं वाटत आहे. मला पण भीती वाटते.